सुद्धा दाखल करण्यात आलेली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणी यांचा दंगलखोर अशा प्रकारचा उल्लेख त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केलेला होता। त्यानंतर भाजपकडून त्याच्याबद्दल आक्रमक पवित्रा घेतला जातोय। पुण्यामध्ये निखिल बागडेंची गाडी फोडण्यात आलेली आहे आणि बागडेंच्या गाडीवर पुण्यात हल्ला करण्यात आलेला आहे। पत्रकार निखिल बागडे हे सध्या निर्भय बनो या अभियानाच्या अंतर्गत राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेऊन मैदानात उतरलेले आहेत आणि त्यांनी सभांचा धडाका लावलेला आहे। या दरम्यान बागडेंच्या गाडीवर शाईफेक झालेली आहे आणि दगडफेक झाल्याचं सुद्धा कळतंय। पुण्यात ही घटना घडलेली आहे। निखिल बागडे यांनी काही दिवसांपूर्वीच भारतरत्न पुरस्कारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांचा दंगलखोर अशा प्रकारचा उल्लेख करण्यात आलेला होता। तशा प्रकारचं ट्विट त्यांनी केलेलं होतं आणि त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी अतिशय आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत, आपण थेट जातो। वैभव, ही गाडी कोणी फोडली आणि त्याच्या मागचं कारण काय? विलास, भाजपच्या कार्यकर्त्यांनी ही गाडी फोडली आहे। वास्तविक 4 वाजल्यापासून हे सगळं सुरू होतं। काल भाजपच्या शहराध्यक्षांनी पत्र दिलेलं होतं पोलिसांना। जो निर्भय बनो कार्यक्रम आहे, निखिल बागडेंच्या त्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये। लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न मिळाल्यानंतर त्यांनी दंगलखोर अडवाणींना भारतरत्न का असं म्हटलेलं होतं आणि त्यावरून भाजपचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले होते। काल पत्र दिल्यानंतर आज दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांना परवानगी जी आहे कार्यक्रमाला ती देण्यात आलेली नव्हती। मात्र 2 नंतर ही परवानगी दिल्यावर कार्यक्रमाच्या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली। महाविकास आघाडीचे थोड्या वेळानंतर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सगळा गोंधळ जो आहे तो कार्यक्रमाच्या ठिकाणी जवळपास 2 तास सुरू होता। दोन्ही बाजूंनी कार्यकर्ते घोषणा देत होते आणि पोलीस आहेत ते एकमेकांना अडवत होते। वागडेंवर हल्ला होणार याची कल्पना असल्यामुळे पोलिसांनी त्यांना असीम सरोदे यांच्या घरीच डिटेन करून ठेवलेलं होतं। आता काही वेळापूर्वी भाजपच्या कार्यकर्त्यांना जेव्हा पोलिसांनी डिटेन केलं, गाड्यांमध्ये बसवून पोलीस स्टेशनला नेलं, त्यानंतर वागळे तिकडून निघालेले होते। मात्र रस्त्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी वागळे येत असलेली गाडी जी आहे ती गाडी फोडली आहे। त्या गाडीच्या काचा फोडल्यात। चालू गाडीवर खंडूजी बाबा चौकामध्ये या गाडीवर हल्ला करण्यात आलेला होता। मात्र चालक जो आहे त्या चालकानं आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आहेत प्रशांत जगताप यांनी त्यांना एस्कॉर्ट करत कार्यक्रमाच्या ठिकाणी आणलेलं आहे। त्यांना दुखापत झालेली नाही, मात्र वागळे